माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करतोय, पण माझे वडील आज माझ्या सोबत नाहीत. भविष्यामध्ये अनेक गोष्टी घडतील. आयुष्याचा प्रवास भरपूर मोठा आहे, पण मात्र प्रत्येक मुलाला जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी केल्याच्या नंतर एक वडिलांकडे पाहून जेव्हा आपला मुलगा काहीतरी करतो, प्रत्येक वडिलांना अभिमान वाटतो. आज मात्र तो अभिमानाचा चेहरा मला माझ्या आयुष्यामध्ये कधी दिसणार नाही. खरं म्हणजे आज या प्रांगणामध्ये सर्व काही आहे, पण माझे वडील आज माझ्या सोबत नाही आहेत. पण माझ्या वडिलांच्या रूपाने आज ही समोर बसलेली सर्व जनता कुटुंबासारखी माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. गेल्या 30 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये कळडिले साहेबांनी प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं स्वतःचं घर तयार केलंय. कुठलंही सुख असू दुःख असू, प्रत्येकाच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी साहेब हजर राहिले, उपस्थित असले. हा प्रवास साहेबांचा ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाशी एक भावनिक नाळ प्रत्येकाशी साहेबांची जुडल्या गेलेली. आज हीच नाळ खरं म्हणजे साहेबांनी आणि तुमची आणि माझी जोडून दिलेली आहे. मी आपल्याला विश्वास देतोय, ही नाळ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कधीच तुटून देणार नाही. आज मी माझं दुर्भाग्य समजतो की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करतोय, पण माझे वडील आज माझ्या सोबत नाहीत. भविष्यामध्ये अनेक गोष्टी घडतील. आयुष्याचा प्रवास भरपूर मोठा आहे, पण मात्र प्रत्येक मुलाला जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी केल्याच्या नंतर एक वडिलांकडे पाहून जेव्हा आपला मुलगा काहीतरी करतो, प्रत्येक वडिलांना अभिमान वाटतो. आज मात्र तो अभिमानाचा चेहरा मला माझ्या आयुष्यामध्ये कधी दिसणार नाही. पण आज इथं साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण मला माहिती आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेब जिवंत आहेत आणि कायम स्वरूपी राहणार आहेत. आज या गोष्टीत माझं भाग्य आहे की माझ्या या राजकीय जीवनामध्ये साहेबांनी कमवलेला, घडवलेला, सांभाळलेला प्रत्येक माणूस शून्यातून जे साहेबांनी आज विश्व जनतेच्या रूपात तयार केलं, आज हे सर्व माझ्या सोबत कुटुंबातल्या सदस्यासारखं गेल्या 6 महिन्यापासून रात्रंदिवस एक करून काम करतंय. आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो, जोरदार टाळ्या वाजून, की त्यांनी ही संधी आज मला दिली. त्यांचे आणि कळडिले साहेबांचे कसे संबंध होते, आज मी किती भाषणात उल्लेख केला, शब्दात सांगितलं तरी त्याची तुलना कशामध्येच होऊ शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांकडे कधीही जायचं असलं तर साहेबांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद यायचा. कधीही साहेब नगर जिल्ह्यामध्ये येणार असले, साहेबांना कळालं की ते त्यांना आवर्जून फोन करायचे, मेसेज टाकायचे की साहेब तुम्हाला काही झालं तरी 2 मिनिटं तरी नाश्त्याला चहाला घरी यावं लागेल. एक वेगळे ऋणानुबंध हे साहेबांशी, मुख्यमंत्री साहेबांशी जुडले गेलेले होते. आणि साहेबांचा राजकीय प्रवास पाहून भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये साहेबांना कायम स्वरूपी जिवंत ठेवायचं, त्याकरता खरं म्हणजे त्यांनी मला आज ही संधी दिलेली आहे. 2009 मध्ये जेव्हा पहिल्यांदा नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघ एकत्र आला, तो दिवस मात्र आपण कुणीच कधी विसरू शकत नाही. आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत,
त्यामध्ये सर्वात जास्त मोठं योगदान कोणाचं असेल तर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आहे की त्यांनी त्यावेळी आपल्या राजकीय जीवनाला मार्ग दाखवला आणि पूर्ण या 17 वर्षाचा प्रवास या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाला। आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा तर आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत। वडील समान भावासारखं त्यांनी प्रेम मला दिलेलं आहे आणि पंकजाताई आज माझ्यासाठी खास इथं उपस्थित राहिल्यात। हा क्षण मात्र मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही, कारण की आज माझ्या हृदयामध्ये काय त्रास होतोय, काय वेदना आहेत ताई आपल्याला माहिती आहेत की एका मुलाला आयुष्यामध्ये अशी परिस्थिती ती काहीच लागत नाही। परमेश्वराला फक्त रोज झोपताना माणूस मुलगा एकच गोष्ट मागतो, माझे वडील मला परत मागे आणून दे। पण आज खरं म्हणजे साहेब तुम्ही आज पाहतायत सगळ्या गोष्टी। आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की ज्या दिवशी तुम्ही आम्हाला सोडून गेले, अक्काच्या आणि माझ्या हातामध्ये तुम्ही श्वास सोडला, त्यावेळेस मी तुम्हाला म्हणत होतो की उठा, भविष्यात माझं काय होईल तुम्ही मला सोडून गेले तर। पण आज इथं माझं काय होईल हे तुम्ही 30 वर्षापासून करून ठेवलेलं होतं। आज जे छत्र माझ्या डोक्यावरून हरपलं, आज हे छत्र खरं म्हणजे तुम्ही 30 वर्ष माझ्या जीवनात माझ्यासाठी बांधत होते, म्हणून जेव्हा दुःखाचा पहाड माझ्या अंगावरती आला त्यावेळेस हे समोर बसलेलं छत्राने दुःख माझ्यापर्यंत येऊन दिलेलं नाही। म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, आपल्याला संपूर्ण व्यासपीठ मुख्यमंत्री साहेब आपल्या सोबत खंबीरपणे उभा आहेत। भविष्याच्या माझ्या जीवनामध्ये मी नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघाला कुठल्या गोष्टींपासून कधीच वंचित ठेवणार नाही। भविष्यामध्ये माझा शेवटचा श्वास ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी जनतेसाठी घेतला, मी आपल्याला विश्वास देतो माझाही शेवटचा श्वास हा सर्वसामान्य जनतेसाठीच मी घेईल। आणि भविष्यामध्ये निश्चित तुमच्या रूपात आज सर्वजण मला पाहताय, साहेबांना मात्र मी कधीच कोणाच्या हृदयातून कमी होऊन देणार नाही। यासाठी मी रात्रंदिवस काम करेन, कष्ट करेन, पण जनतेची नाळ मात्र कधीच तुटून देणार नाही। आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे। आपण जे मला प्रेम देतायत मी याचा आयुष्यभर ऋणी आहे। आयुष्यात मी सगळं काही विसरू शकतो, म्हणजे ह्या काळात मला ज्यांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी जी साथ दिली ही मात्र मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही। म्हणून आपण भविष्यासाठी काळजी करू नका। फडणवीस साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष आपल्यावरती आहे। आपल्याला मी त्यांच्या वतीने संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने शब्द देतो की भविष्यात मी आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही, हा माझा शब्द आहे। एवढंच या निमित्तानं सांगतो, आपण जे प्रेम देताय, स्नेह देताय, मी त्याचा आदर करतो। 6 महिन्यापासून तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस मला माझ्या परिवाराला धीर देण्याचं काम केलंय। गेल्या 15-20 दिवसापासून तुम्ही रात्रंदिवस या उन्हाच्या कारामध्ये माझ्यासाठी पळता आहेत। निश्चितपणे भविष्य आणि माझं आयुष्य हे सर्वसामान्य जनतेसाठीच मी शेवटपर्यंत काम करत राहीन, एवढंच या निमित्तानं सांगतो। आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे, सर्वांचे मनापासून आभार। आपल्याला सर्वांना हीच मी नम्र विनंती करतो की येत्या 23 तारखेला आपण अनुक्रमांक नंबर 1 समोरील कमळ ह्या चिन्हासमोरील बटन दाबून मला व व्यासपीठावर बसलेल्यांना ताकद देण्यासाठी प्रचंड बहुमताने मला विजय करावा। हा विजय पूर्णपणे आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांना समर्पित राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो। आपल्या सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री साहेबांचे, पंकजाताईंचे, आमचे ज्यांनी मला वडिलांप्रमाणे प्रेम दिलंय विखे पाटील साहेब
रामजी शिंदे साहेब, मोनिकाताई, ज्या स्वतःच्या निवडणुकीत एवढ्या पळाल्या नाही जेवढ्या आज खरं म्हणजे माझ्यासाठी रात्रंदिवस पळत आहेत, प्रसादजी लाड साहेब, संपूर्ण व्यासपीठ, सर्वांचे मनापासून आभार, सुजय दादांचे आभार आणि आपल्या सर्वांना भविष्याच्या वाटचालीमध्ये निश्चित व्यासपीठाच्या वतीने आपल्याला शब्द आणि विश्वास आहे की आपण ज्या अपेक्षा आणि इच्छा माझ्याकडनं ठेवतायत, संपूर्ण इच्छा आणि अपेक्षा 2029 पर्यंत तुम्हाला सगळ्या पूर्ण झालेल्या 100% पाहायला मिळतील. एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय श्रीराम.